जे मला जे अहिल्या माझ्या सर्व समाज बांधवांना मला तर वाटते आता कुणाला विनंती करावी असं माझी तरी इच्छा राहिलेली नाही. ज्या ज्या समाज बांधवांना आपल्या आरक्षणासाठी किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि आपल्या पदरामध्ये आरक्षण पाडून घ्यायचं आहे, त्या सर्वच नेत्यांनी, सर्वच कार्यकर्त्यांनी, सर्वसाधारण समाज बांधवांनी, मेंढपाळ बांधवांनी, महिलांनी, मुलींना, युवकांनी, युवतीनं सर्वांनी हा लढा एकजुटीने लढावा. एकजुटीने जर आपण हा लढा लढलो तरच आपण सक्सेस होऊ शकतो. नाहीतर ह्याचं तोंड तिकडं, ह्याचं तोंड इकडं, ह्याची मान खाली तशी मान वरी असं जर आपण केलं तर हा लढा लढू शकत नाहीये. प्रत्येक जणांनी आपापला लढा लढायची गरज नाही. सर्व धनगर समाज बांधवांनी, सकल धनगर समाज बांधवांनी ह्या लढ्याचं नेतृत्व करावं. प्रत्येक जण ह्या लढ्यामध्ये नेतृत्व करणार आहे. कुणीच म्हणायचं नाही मी नेते आणि माझ्या पाठीमागे चला. तुमच्या काय बाबा दादाची जहागिरी नाहीये आणि तुम्ही कशाचे रे भुरटे हो, कशाचे रे नेते फिते. अजिबात तुम्ही कोणी नेते नाही येत. समाजाचा माणूस म्हणून तुम्ही 11 तारखेला बैठकीला यायचं. नसन यायचं तुमची झक मारा. प्रत्येक जण स्वतःलाच मोठा समजायला लागलाय. आणि स्कॅनर वगैरे सगळ्यात महत्वाचा पॉइंट, कुणी सुद्धा स्कॅनर टाकायचे नाहीत आणि कुणी सुद्धा स्कॅनरला पैसे टाकायचे नाहीत. काय संबंध आहे रे पैशाचा? गोरगरिबांचे 10-10, 5-5 रुपये घेतात. लाजा वाटू द्या जरा तुम्हाला. आरक्षणाच्या नावाखाली शेण खातात. अजिबात शेण खायचं नाही आरक्षणाच्या नावाखाली. हरामखोर आहे हो. तुम्हाला जर खरंच समाजाची एवढी जिम्मेदारी वाटते ना तर एकत्र या आणि लढा सगळेजण मिळून. घाला तुमच्या स्वतःचे पैसे. तुम्ही लय बापदादाचे जागीरदार म्हणता ना स्वतःला सगळेच जण. सगळे म्हणतात ना आमच्याकडे काही कमी नाहीये. तर आरक्षणाची लढाई लढा ना. कशाला लोकांकडून पैसे जमा करताय, हे करताय, मी मोठा कशाचा मोठा रे. स्वाभिमानात जाऊ नका, जास्त गर्वात जाऊ नका. तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि खरंच तुम्हाला धनगरासाठी जर काही करायचं असेल ना तर सगळे नेते एकत्र या. सगळे बर का, सगळे. मी एका कोणाचंच नाव घेत नाही. आणि जे कुणी ह्या बैठकीचं नियोजन करायचं म्हणतात किंवा केलं आहे त्यांना पण माझं एक सांगणं आहे, सकल धनगर समाज, कुणी नेता नाही, कुणी संघटना नाही ना, कुणी नो. आणि मी तर अजिबात करायचं नाही. फुगायचं नाही. काटा टोचून हवा काढून टाकतो. समजलं ना? जे मला जे आहे परत एकदा सांगते, पुण्याला सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यामध्ये मी पण स्वतः येत आहे. पुण्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊया. सगळे नेते मंडळी, सगळे कार्यकर्ते, सगळे महिला भगिनी, सर्वजण. आणि पत्रकार परिषद तिथं घेऊया आपण एक मोठी. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगूया पुढच्या लोकांना पण, सरकारला पण सांगूया की धनगर समाज तुम्ही म्हणता ना वेड आहे, तर खरंच वेड आहे. आम्हाला खरोखर रस्त्यावर उतरायला लावू नका. आमचं आरक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक आरक्षण आम्हाला दिलेलं आहे रे. कशाला आमच्या लेकरं बाळाच्या तोंडातलं काढून घेताय? कुठं फेडताल ही पाप? ही विनंती माझी पण सरकारला पण आहे. आणि पुण्यामध्ये ही बैठक होत आहे. पुण्यामध्ये आपण सर्व नेते आपापलं स्वाभिमान काय म्हणते, आपापला युगो बाजूला ठेवून तिथं या. मी तुम्हाला सर्वांना खाली ह्या व्हिडिओच्या खाली पत्ता टाकते आणि सर्वजणांनी यावं अशी माझी तळतळीची विनंती तर नाहीच करायची. विनंती नाही. मला वाटतं, मला माझ्या समाजाबद्दल तळमळ वाटते म्हणून सर्वांना बोलवते. सगळ्यांनी या. असं करू नका. एक जण लढताना तर काहीच भेटणार नाही. एकजुटीनं लढूया. जय मल्हार.